त्यामुळं आता तो महाराष्ट्रातल्या कुठल्या पण बैलावर पळायला तयार असतो, कुठलीच विकील नाही, धावणीलाच राहिली बैल काय. उद्या जर जाऊन मैदानात बसायचं म्हटलं तर आपल्याला तालीवच बसावं लागणार. ₹1 तुमच्या खिशात राहणार आहे. 20 वर्षाचा बैल आहे, तुमचा 6 महिने पळणं झालं. बरोबर. क्वालिटीची वस्तू, जातीवंत वस्तू कधीच फेल जात नाही. हा सकाळपासून बसला नाही, बसतच नाही, घरी गेल्याशिवाय बसतच नाही. ते जातीतनं येतोय म्हणून तर एवढा टिकून जातीत येतोय म्हणून टिकून पोहोचतो. त्याला वशिला लावायला लागायचा, जायला लागतच नाही कोणाला, माझी इथं काढ माझी तिथं काढ. बैलाच्या बाजूलाच बसायचं. स्पीड लागले गाडीला, गाडी पडते त्या दोन्हीची. ह्याच्या अगदी 5 फायनल आहे त्या दोन्हीच्या. 1 नंबर. 1000. शिरसवडीचा रायफल मालक कोण आहे? ठीक आहे, तुम्ही मालक आहे? खरेदी कोणी गाडीची होय? उमदीवरून आणलाय का? काय किमतीची खरेदी होई? 47,000. आदत मध्ये मारल का? किती फायनल आहे तो? 50च्या वर दररोज बोलायला आहे ना, मग जाईल तिथं गुलाल आहे. मग आज पण आहे गुलाल, आज होणार की होणार. स्पीड लागले गाडीला, गाडी पडते त्या दोन्हीची. ह्याच्या अगदी 5 फायनल आहे त्या दोन्हीच्या. 1 नंबरच्या. पहिलवान आणि रायफल जेव्हा जेव्हा घातला 1च नंबर. सुट्टा तिथं 2 कंद काढे, दोन्ही खांदी कडन, तो कडन ती आत. हा, मग ही गाडी जास्त मैदानात पळताना दिसणार. आता पडली, ह्या 5वं मैदानात पळायची आज आहे सलग. सलग म्हणजे मध्ये आधी दुसऱ्यावर पळतो. हा, ज्या ज्या वेळेला घालतो त्या वेळेला गुलालात असतो 100%. 1, 2, 3 मध्ये असतो. 1, 2, 3 मध्ये राहते. मोठं बक्षीस कुठलं व्हायचं? मोठं बक्षीस तर सगळी मोठीच बक्षीस घेतली जवळजवळ. जेवढं मोठं नामवंत आहे तर पड सगळं त्या तिथं राहतेच बैल 100%. फलटणला 1 नंबर केला. 1 नंबर केला तर म्हणून फलटणला ही घरनिकीच्या राजाने ह्यानंच घेतली. हा, जयंत केसरीला बी होतं. जयंत केसरीला किती नंबर झाला आपला? 3 नंबर झाला जयंत केसरी. 3 नंबर. हा, तेव्हा कोण होता पायरा? जयंत केसरीला काशेगाव ना. हा, काशेगाव ना. 6 झाला. त्याला हे होतं MM नानाचा राजा. हा, त्याला मागतात का लोक? मागतेच, पण मागून का करायचं? आपला द्यायचा नाही, मागून का करायचं? मागणारी मस्त मागून जाते, ती करते, पण आपला विकायचा नाही. नादा पुढे सगळं बाद आहे, सगळं बाद आहे. कारण आता दोन्ही खांदी पब्लिकचा बैल नाहीच म्हणलं तर चालतं. कमी जीवन ड्रायव्हरचा सुंदर, आमचा हिरो रायफल, तुमच्या शेवाळ्याबाचा बावरिया, पण सगळ्यात दोन्ही खांदी समान गतीनं पळणार हा. त्यामुळे ह्याचा पायरा जे होणार तो सक्सेसच होणार. 101% विषयच नाही. मग काय ते कुठनं काही आहे ना, है ना, टेन्शन नाही. त्याला वशिला लावायला लागायचा, जायला लागतच नाही कोणाला, माझी इथं काढ माझी तिथं काढ. बैलाच्या बाजूलाच बसायचं. हा, तिकडे जायचंच नाही, काय जायची गरजच पडत नाही. जिथं निघल तिथं निघल, आपल्याला माहित आहे निघल तिथं ते सोडत नाही कोणा. हा, किती दाते आहे आता? चौसा झाला. किती बैल वगैरे? घरी पहिला 2 वासरं आहे ती बारकी. याचा एक भाव आणलाय आता, आणि घरच्या गायचं एक वासर आहे. चांगली ती वासर. ह्याच्या भाव आणलाय ती बी चांगला आहे. 2-3 रिसली दिली त्याचं बऱ्यापैकी. सक्का भाव? हा, सक्का भाव आणला. तो काय किमतीत आणला? तो 65,000 आणला. ही जात कुठली येईल ह्याची? आता जात आता तुम्ही खिलार गाव आहे, तुम्हाला कळणार जात कुठली आहे कुठली नाही. मग ओळखला? ही जात ओरिजिनल कुठली तुम्हाला माहित पडली पाहिजे, है ना. ती जातीतनं येतोय म्हणून तर एवढा टिकून हा, तेच जातीत येतोय म्हणून टिकून पळतो.
पुशेगावला पळालेला बघितला हा. पहिल्यांदा, म्हणजे नजरत बसला आपल्या. त्याच्या आधी एवढं काही लक्षात येत नव्हता, पण पुशेगावला जो पळाला होता ना ते म्हणजे असं नजरत भरण्यासारखा पळाला होता. मग तिथं जे ठीक आहे सीमे पास झाला नाही तुमचं म्हणून, नाही तर 1 नंबरच्या रेसमधला होती म्हणला होता बरोबर आहे काय अडचण नाही. आहे ना. तुमचं बी जजमेंट ते झालं सर. निघला सीमे पाणी करायला घेतलं. हां ही चालू आहे, कॅमेरा चालू आहे. हां बसतो ना हो मैदानात बसत नाही, तोच प्रॉब्लेम आहे त्याला. मग बसतच नाही. नाही, घरी गेल्याशिवाय बसत नाही. हा सकाळपासून बसला नाही. बसतच नाही, घरी गेल्याशिवाय बसतच नाही. आणि आता समजा मुक्काम करायची वेळ आली तर काम करायची वेळ आली तर कुठं 10-5 मिनिटं बसला तर बसतो. ती पण आदल्या दिवशी जायला लागते लांबच्या मैदानाला, मग ते बसते 10-5 मिनिटं. खायला का नाही घातलं हो? पळायचं असते ना आता, त्यामुळे कसं खायला घालायचं. थोडं बी नाही घालत. घालतो थोडंसं थोडं. ह्याच्या अगोदर कुठली बैल झाली होती तुमची? त्याच्या अगोदर माझ्या दावणीला सरदार बैल झाला. हा भांड्यावर पळवू जातो. हा शिरसोडीचा भांडा आहे ना, हा, हा. भांड्या, त्याच्यावर पळवत होता ते माझा बैल सरदार. त्याच्या अगोदर नकऱ्या झाला, त्याच्या अगोदर बिस्क्या झाला. म्हणजे वडिलावरच्या पिढी नाद आहे. म्हणजे पिढ्याने पिढ्याचा. पिढीचा नाद आहे. आता हे तुम्हाला लहानपणापासून तुम्ही ह्याच्यात आहे, हो. तुम्हाला माहित आहे की गुलालात कसं जायचं असतंय. नाही, गुलालात कसं जायचं म्हणण्यापेक्षा वस्तू क्वालिटीची असली का नाही, हा क्वालिटीची वस्तू, हा. जातीवंत वस्तू कधीच फेल जात नाही. जात नाही. फक्त शिक्षण व्यवस्थित दिलं पाहिजे, व्यवस्थित शिकवलं पाहिजे, वस्तू कधीच फेल जात नाही. म्हणजे ते लहानपणीच काढणार जातीवंत वस्तू असली की ती कधीच फेल जात नाही. खिलारच. फेल जात मैसुरी कधी आणलंच नाही. नाही, मैसुरीचा आपला विषय येत नाही त्याला. म्हणजे मैसुरी आपल्याला आवडतच नाही, बैलच मैसुरी आवडत नाही. महत्वाचा म्हणजे जातीवंत खिल्लार म्हणजे कसं आहे, ओरिजिनल धनगर खिल्लार बैल. आता तो बंड्या शिरसोडीचा 20 वर्ष वय आहे त्या हा. बैला. किती वय आहे? 20. अजून चांगल्या गाड्या ताणून मारते. 20 वर्षाचा बैल आहे. तुमचा 6 महिने पळणं झाला. बरोबर. म्हणजे जातीवंत जो आहे तो आहे जातीवंत, ज्याला ओरिजिनल जात आणि पळ हा रक्तात लागतो शेवटी. नुसतं काय ह्याच्यावर पळ नाही, बैलाच्या रक्तातच पळ पाहिजे. रक्तातच पाहिजे. हा? दिसण्यावर हावभाव ह्याच्यावर बी अगदी काय एवढा डिपेंड नसते. पण तो जातीवंत बैल त्याच्या रक्तात पळ आहे तो पळणारच. आदतची मैदान करतो का? नाही, आदतला मी जास्त बैल पळवला नाही. नाही. 2-4 फायनल घेतली आदतला, हा पण एवढा जायचं आदतला मी बैल जास्त पळवला नाही. बैल मी दुसऱ्याला चौथ्याला भरपूर पळवला. हे कशासाठी सांगा बा. नाही, आदतमध्ये कसं आहे, जर आदतमध्ये एखादं जर कुचामलं तर परत ग्रीप घेत नाही. म्हणजे वय शेवटी लहान मुलाला जर समजा मापापेक्षा ज्यादा जर तुम्ही ताणलं, बुद्धीला ताणलं, वयाला म्हणजे कशाला कामाला ताणलं तर ती पुढे जरा डिमच येत राहते. त्यासाठी वय हे महत्वाचंच आहे प्रत्येकाचं, म्हणजे मनुष्याचं असो किंवा जनावराचं असो. आदतमध्ये पळणारा बैल 100त एखादाच. जेवणचा सुंदर, जेवण ड्रायव्हरचा सुंदर. आदतमध्ये पळतोय तेवढाच दुसऱ्यात पळला, तेवढाच चौथ्यात पळतोय. म्हणजे एकमेव महाराष्ट्रातला बैल तोच. नाहीतर बघा जी आदत मध्ये पळाली 1 नंबरात ती इजली बैल की बैल असं मग तोच की विषय. मी महाराष्ट्राला केवळ एकमेव बैल का त्या बैलाला आपण माझा जोडीदारच आहे. त्या बैलाला मी एकदम 100% नाव का म्हणजे का त्याचं नाव घेतो तर 100% बैल तो आदतमध्ये जो पळला तो दुसऱ्यात पळला, दुसऱ्यात पळला तो चौथ्यात पळला. म्हणजे त्याचं स्पीडमध्ये त्याच्या काय फरक. तो बी जातीत ना बैल येतो. जातीतला बैल आहे तो. शिंगाला थोडासा फत्रा पुढे लागतोय, नाही तर जातीचा बैल आहे. आणि त्याचा कलर व्हाईट येतोय, ह्याचा कलर जरा बांडा येतोय. नाही तर बैल लहान इमारतीची, त्यो पण आणि ह्यो पण इमारतीला लहान. ह्याच्या अगोदरची कधी विकली का बैल तुम्ही? नाही, बैल विकली नाही मी कुठलीच. विकतच नाही, विकलीच नाही, कुठलीच विकली नाही. दावणीलाच राहिली बैल कायम. ते का बरं असं? कसं आहे, आवडीवर राहते हो. एकदा समजा लागलेली वस्तू आहे, तुम्ही आज समजा ₹1,00,00,000 एखाद्यानं दिलं, आपल्याला एक नाद आहे. उद्या जर जाऊन मैदानात बसायचं म्हटलं तर आपल्याला तालीवच बसावं लागणार. ₹1,00,00,000 तुमच्या खिशात राहणार आहेत, ती काय असं समोर दिसणार आहेत नाही, असा विषय आहे. पुन्हा आम्ही येत नाही ना तुमचं कोट बघायला. हा, तेच की महत्वाचा विषय तोच आहे ना. आम्ही ती बघायला येत नाही. महत्वाचं आमच्या खिशात आहे नाही काय, कोणी आम्ही गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, पण आमची वस्तू पडती त्यानं आम्हाला महाराष्ट्र अख्खा गाजवून दिलाय. बाबा हे कोण शिरसोडीचा विकास गाडगे, कोणतरी रायफलचा मालक.
नाही तर मग काय घरीच बसलो असतो की इकडे तिकडे कोण कोणाला विचारतंय बरोबर. मग भावकी आहे की आपली हा? ना हाय की भावकी आहे की आपली ही बारक्यानं पळवला का हो लहानपणी? नाही बारक्या कसं झालंय बैल मी शहाणा केला माझ्या मित्राच्या बैलाकडे हा आणि शक्यतो करून मी लहान वयात त्याला अजिबात पळवलं नाही ज्यादा. जवळजवळ 6 महिने त्याचं घरी ट्रेनिंग चाललं हा. होतं सारखं त्या खांद्यावर त्या खांद्यावर त्या खांद्यावर त्या खांद्यावर सारखं त्याला म्हणजे तिथं ट्रेन केला होता घरी पुरा. हा त्यामुळं आता तो महाराष्ट्रातल्या कुठल्या पण बैलावर पळायला तयार असतो. आणि महत्वाचा विषय हा. बैलानं एकही दिवस अजून फाटी नाही सोडली कधीच नाही. त्याच्या बाजूला. कुठलंही मैदान मला अख्ख्या आतापर्यंत झालेल्या कुठल्याही मैदानात माझ्या बैलाकडे फाटी सुटलेलं मला मैदान दाखवायचं तेवढं. मग ही प्रॅक्टिस तुम्ही चांगलं करून घेतल्यामुळे प्रॅक्टिस 6 महिने मी फुल करून घेतलं त्याचं घरीच जागे. हा गाडी बिडी जाम बांधून हा. आतनतनी बितनी दाबून बांधून सगळं करून ह्याचा शियाला पुढे नाही निघाला तर ह्यो लगेच आतच येणार हा पण असं बाहेर नाही जाणार. जरी समजा दुसऱ्या बैलाने शियाला पुढे काढून पळायला लागला तर लगेच त्याला गाळा देऊनच येणार पुढे. पण जेव्हा काढला असेल गट पास केला असेल हो जेव्हा काढला तर असं पहिल्या स्टार्टला गुलालच घेतला त्याचा. गुलालच. हा. पण तो गुलाल म्हणजे कसा हा. बंदी नुसतीच होती पडलेली बंदी हा. त्या बंदीतल्या काळात मग कुठं ती गट टू फायनल व्हायच्या गाडी हा. अशा पद्धतीतला तो पहिला गुलाल. पण त्यावेळेला बा आम्हाला वाटलं काढल्या गुलाल भेटला म्हणजे आता आपण समाधानी आहे हो हो असा विषय. मैदानात गेला ना गुलाल. हा भेटला. आज पण गुलाल आहे. गुलाल 100% घेणारच. गुलालाचा विषय नाही ती बादशाही गुलालाचा निकालाचा आणि गुलालाचा बादशाच आहे. आहे ना? एक नंबर करा हॅट्रिक आहे आज त्याची. आहे ना? आजची हॅट्रिक आहे त्याची. म्हणजे मागं आमच्या hat-trick म्हणण्याचा मारलेले उद्देश आणि- मागच्या वेळेला निमसोडच्याच मैदानात हॅट्रिक केली होती. आंबोडे हा तुमचे वडगाव हा. आणि निमसोड हे 3 फायनल सलग मारले होते बैलांना एक नंबर. 1 नंबर. सलग आणखी आणि आता नांदुशी हा तुमचं फलटण हा. आणि आज 3रं मैदान निमसोड मध्ये झालं. आठवड्यात पुन्हा हॅट्रिक आहे. हा पुणे हॅट्रिक मारणारच असं म्हणजे आशा आहे हा. हॅट्रिक बाबा मारणार. कत गाडीला स्पीड लागली हा होती. तीच की हा. आणि आज मी ते पैलवानचं मालक आहे ना त्यांना म्हणलं की आज तुमच्या सीमित कोण पण येऊ दे त्यानं मारच खायचं. ती झालंच की विषय. लागली गाडी आता शेमीला. लागलं किती वेळ सीमित आहे. किती चौथ्या शेमी- सीमेत 3 नंबर. चांगली फाटी आली. होय धन्यवाद हा. हा धन्यवाद धन्यवाद.